बच्चों, आप सबको स्वागत करते हुए आज हम 8वीं कक्षा के पाठ 4 शिक्षा के बारे में कुछ जानकारी देता हूं। इन पद्य के कवि ठाकुर गोपाल शरण सिंह। ठाकुर गोपाल शरण सिंह। इनका जन्म रीवा यानी झांसी में हुआ। ठाकुर जी का जन्म रीवा यानी झांसी में सन 1892 ईस्वी में इनका जन्म हुआ। देखो बच्चों, कवि का जन्म रीवा यानी झांसी में हुआ था सन 1892 में। माता का नाम प्रभुराज कुमारी। माता का नाम प्रभुराज कुमारी और पिता का नाम ठाकुर जगत बहादुर सिम्हा। ठाकुर जगत बहादुर सिम्हा पिता का नाम, माता प्रभुराज कुमारी। पिताजी संस्कृत के प्रखंड पंडित थे। पिताजी ने, ठाकुर जी का पिताजी ने संस्कृत के एक प्रखंड पंडित थे। पिताजी की देखरेख में ठाकुर जी ने यानी सिम्हा जी ने देखरेख में सिम्हा जी की शिक्षा प्रारंभ हुई। अपने पिता जी की देखरेख में उनका शिक्षा प्रारंभ हुई। 13 वर्ष की अवस्था में ठाकुर जी का आयु 13 वर्ष की आयु में 13 इयर्स आधा की आयु में इन्होंने अंग्रेजी पढ़ना प्रारंभ किया। देखो बच्चों, ठाकुर जी का जन्म रीवा यानी झांसी में सन 1892 ईस्वी में हुआ। उनका माता प्रभुराज कुमारी, पिता का नाम ठाकुर जगत बहादुर सिम्हा। इनकी देखरेख में इनकी शिक्षा प्रारंभ हुई। ठाकुर जी का आयु 13 आयु में अंग्रेजी पढ़ना प्रारंभ किया। अंग्रेजी पढ़ना प्रारंभ किया। इसी समय उनके पिता का देहांत हुआ। जब कवि का आयु 13 होते हुए अंग्रेजी यानी इंग्लिश माध्यम की शिक्षा प्रारंभ किया, उसी समय उनका पिता जी का मृत्यु हुई। मैट्रिकुलेशन से आगे वे न पढ़ सके, क्योंकि उनके पिता का मृत्यु होने के बाद घर के देखभाल उनकी पर थे। इसलिए उन्होंने केवल मैट्रिक तक की शिक्षा प्राप्त की। उसके बाद आगे के पढ़ न सके। इनकी भाषा सरल और बोलचाल की है। ठाकुर जी का भाषा यानी ठाकुर जी ने लिखे हुए कविता के भाषा सरल और बोलचाल की है। महावीर प्रसाद हिंदी का प्रोत्साहन इनको बहुत मिला था। महावीर प्रसाद द्विवेदी एक प्रसिद्ध कवि थे। उनका प्रोत्साहन से इनको बहुत मिला था। सरस्वती पत्रिका में इनकी कविता छिपाने लगी यानी छपने लगी। जगदालोक इनका महाकाव्य है। इन्होंने लिखे हुए पद्य को सरस्वती पत्रिका में
पत्रिका का नाम सरस्वती। इस पत्रिका में छपने लगी। उसके बाद इनकी एक जगदालोक महाकाव्य है। इनका महाकाव्य जगदालोक। जगदालोक इनकी महाकाव्य है। माधवी, मानवी, कांदिबिनी, कांदबिनी, ज्योतिष्यवती, सचिता, सुमन, विश्वगीत और ग्रामिका इनके प्रमुख काव्य है। ग्रामिका और जगदालोक उत्तर प्रदेश सरकार से पुरस्कृत है। देखो बच्चों, इन्होंने लिखे हुए ग्रामिका और जगदालोक उत्तर प्रदेश सरकार से पुरस्कृत है। ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಾ ಎಂಬ ಪಾಠವನ್ನು ಬರೆದಂತಹ ಕವಿ ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ್ ಸಿಂಹ. ಇವರ ಜನ್ಮ ರಿವಾ ಝಾನ್ಸಿ ಎಂಬಲ್ಲಿ 1892 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಜನ್ಮ ಆಯಿತು. ಇವರ ತಾಯಿ ಪ್ರಭುರಾಜ್ ಕುಮಾರಿ, ತಂದೆ ಠಾಕೂರ್ ಜಗತ್ ಬಹದ್ದೂರ್ ಸಿಂಹ. ठाकुर जगत बहादुर सिम्हा. जगत बहादुर सिम्हा भी संस्कृत के एक प्रखंड कवि थे. पिताजी के देखभाल में इनकी शिक्षा ಅಂದರೆ ಇವರ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಯಿತು. ಇವರು ತಮ್ಮ 13ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯನ್ನೇ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮಾಧ್ಯಮವನ್ನ ಕಲಿಯಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರು. ಇದೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇವರ ತಂದೆ ಠಾಕೂರ್ ಬಹದ್ದೂರ್ ಸಿಂಹ ಜಿ ಕಾ ಮೃತ್ಯು ಹೋಯಿ. ಇವರ ತಂದೆ ಮರಣವನ್ನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಇವರ ಶಿಕ್ಷಣ ಕೇವಲ ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ಯುಲೇಷನ್ यानी 10th कक्षा ಅಂದರೆ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೆ मैट्रिकुलेशन तक हुआ. इसके बाद आगे की शिक्षा वे पढ़ न सके. ಇವರ ತಂದೆ ಮರಣದ ನಂತರ ತನ್ನ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಮುಂದುವರಿಸುವುದು ಆಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಬಹುದು. ಇನ್ಕಿ ಭಾಷಾ ಅಂದರೆ ಇವರು ಬರೆದಂತಹ ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕಗಳು ಜನರಿಗೆ ಮನಮುಟ್ಟುವಂತೆ ಸರಳ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಇವರು ಬರೆದಂತಹ ಒಂದು ಗೀತೆಗಳನ್ನು ಅಥವಾ ಕವನಗಳನ್ನು ಸರಸ್ವತಿ ಎಂಬ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ ಕೊಡಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಅದರ ಜೊತೆ ಇವರು ಬರೆದಂತಹ ಮಹಾನ್ ಪುಸ್ತಕಗಳು ಅಂತಂದರೆ ಗ್ರಾಮಿಕ ಮತ್ತು ಜಗದಾಲೋಕ. ಗ್ರಾಮಿಕ ಮತ್ತು ಜಗದಾಲೋಕ ಎಂಬ ಗ್ರಂಥಗಳಿಗೆ ಆ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರದವರು ಕೆಲವು ಪುರಸ್ಕಾರಗಳನ್ನ ಕೊಡಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವರು ಒಂದೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕವಿ ಪರಿಚಯವನ್ನು ಈ ಮೂಲಕ ತಿಳ್ಕೋಬಹುದು. ठाकुर गोपाल शरण सिम्हा जी इस कविता में कहता है कि शिक्षा प्राप्त करने के लिए कुछ उदाहरण प्रस्तुत करते हैं. जीवन में यश की प्राप्ति करने के लिए, जीवन में यश की प्राप्ति करने के लिए ಅಂದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಶಸ್ವಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ अनेक प्रकार की मुसीबतों का सामना करना पड़ता है. इसके बाद बिना परिश्रम के हम कभी सुख प्राप्त नहीं कर सकते हैं. देखो बच्चों, बिना परिश्रम के ಅಂದರೆ ನಾವು ಕಷ್ಟಪಡದೆ ಯಾವುದನ್ನು ಕೂಡ ಅನುಭವಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಸುಖ ಸಂತೋಷಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕವಿ ಈ ಪದ್ಯದ ಮೂಲಕ ತನ್ನ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲೇ ನಾವು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಸಾಕಷ್ಟು ಕಷ್ಟಪಡಬೇಕಾದಂಥ ಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತೆ. ಕಷ್ಟಪಟ್ಟಾಗ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಸುಖ, ನೆಮ್ಮದಿ, ಶಾಂತಿ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳುವುದನ್ನು
ಕವಿ ತನ್ನ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾನೆ. ಮೊದಲನೇ ಒಂದು ಪದ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, 8ನೇ ತರಗತಿಯ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 28ರಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಾ ಪಾಠವನ್ನು ಒಂದ್ಸಲ ನೋಡ್ರಿ. शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा. शिशु यानी बच्चे, शिशु यानी बच्चे. बच्चे दुनिया में आने के बाद यानी गर्भ से जन्म लेने के समय रो रो कर हंसना सीखता है और लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा. सीखा यानी शिक्षा, ಕಲಿಯೋದು. ಶಿಶು ಏನೇ ಬಚ್ಚೆ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕ ಮಗು ಯಾವಾಗ ತನ್ನ ತಾಯಿಯ ಗರ್ಭದಿಂದ ಜಗತ್ತಿಗೆ ಬರುತ್ತೋ ಅಂದರೆ ಜನ್ಮವನ್ನು ತಾಳುತ್ತೋ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಮಗು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಅಳುತ್ತಾ ಇದೆ. ಅಳುತ್ತಾ ಏನು ಮಾಡುತ್ತಂತಂದರೆ ರೋ ರೋ ಕರ್ ಹಸನ ಸಿಗ್ತಾ ಹೇ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಬೆಳೀತಾ ಬೆಳೀತಾ ಅದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ನಗುವುದನ್ನು ಕಲಿಯುತ್ತೆ, ನಗುವುದನ್ನು ಕಲಿಯುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಲಘು ಹೋಕರ್ ಬಡ್ನಾ ಸೀಕ, ಕೆಲವು ದಿನಗಳ ನಂತರ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಬಣ್ಣ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ಕಲಿತಾ ಇದೆ. ಗಿರ್ ಗಿರ್ ಕರ್ ಚಲನಾ ಸೀಕಾ यानी बच्चों ने पहली बार ಚಲನೆ के समय यानी ಮಗು ಅಡ್ಡಾಡುವುದನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅಂದರೆ ನಡೆಯುವುದನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅನ್ನುವಾಗ ಆ ಮಗು ಒಂದೇ ದಿವಸ ಎದ್ದು ನಿಂತು ಅಡ್ಡಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ. ಆ ಮಗು ಏನು ಬಿಡುತ್ತೆ, ಸಾವಿರಾರು ಸಲ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಬೀಳುತ್ತೆ, ಎದ್ದು ನಿಲ್ಲುತ್ತೆ, ಬೀಳುತ್ತೆ, ಎದ್ದು ನಿಲ್ಲುತ್ತೆ, ಬೀಳುತ್ತೆ. ಆ ಬಿದ್ದು 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 ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ದಿವಸ ಅದು ಎದ್ದು ನಿಂದ್ರ ಕಲಿತೈತಿ. ಓಕೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪದ್ಯವನ್ನು ನೋಡ್ರಿ. ಶಿಶುನೇ ದುನಿಯಾ ಮೇ ಆಕರ್ ರೋ ರೋ ಕರ್ ಹಸ್ನಾ ಸೀಕಾ, ಲಘು ಹೋಕರ್ ಬಡ್ನಾ ಸೀಕಾ, ಗಿರ್ ಗಿರ್ ಕರ್ ಚಲನಾ ಸೀಕಾ. ಇದು ಮೊದಲನೆಯ ಪಂಕ್ತಿ. ಇನ್ನು ಎರಡನೇ ಪಂಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ನಾವು ನಾಳಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಾರೆ ಕಲಿಯೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಪಾಠವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮಾಪ್ತಗೊಳಿಸೋಣ. ಧನ್ಯವಾದ.